टीना. हां, इथे ना आम्हाला एक फॉर्म भरायला दिला आहे. सो ॲज ही सेड वी आर गोइंग फॉर स्कुबा आणि ना तिथे जाण्यासाठी त्यांनी आम्हाला एक फॉर्म भरायला लावला आहे. सो बेसिकली इफ यू हॅव एनी डिसीज लाईक अस्थमा, क्रोनिकल डिसीज आहे, सो त्यांनी ते लिस्ट ऑफ डिसीजेस मेन्शन केलं. असं काही असेल तर ते डे नॉट अलाव फॉर स्कुबा बिकॉज इट इज लिटल बिट रिस्की. तर ते आपल्याकडनं डिक्लेरेशन घेतात आणि फ्यू डिटेल्स लाईक युअर ॲड्रेस वगैरे अँड वी आर जस्ट फिलिंग अप द फॉर्म. सो आम्ही जस्ट आत्ताच स्कुबा करून आलो आहे. एक्सपिरियन्स वाज अमेझिंग. व्हॉट अबाउट यू प्रतीक? अमेझिंग, सुपर. सो हे कसं 12 फीट डीप डाईव्ह घेतलं होतं आम्ही. एवढ्या डीपमध्ये मी नाही जाऊ शकली. मी गेलो. नो 11 हां 11 फीटपर्यंत ही गोज, बट कानावरती खूप प्रेशर यांना वाटलं. पण मी 8.5 फीटपर्यंत गेली होती अँड द एक्सपिरियन्स वॉज सो अमेझिंग. पाणी खूप क्लिअर ट्रान्सपरंट होतं, लाईक लाईट ब्ल्यू, स्काय ब्ल्यू, आणि इथे खूप सारे डिफरंट फिश आम्ही बघितले. एक मोठा ब्ल्यू कलरचा फिश होता, स्काय ब्ल्यू कलरचा. इट वॉज शायनी अँड सो प्रिटी, आणि कोरल, एव्हरीथिंग इज सो ब्युटिफुल. हां, आम्ही टाकू त्याचे व्हिडिओ. सो आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही स्कुबाचं बुकिंग कसं केलं होतं. आम्ही जिथे राहायला आलो आहे राधाकृष्णन हॉटेल, तिथून रिसेप्शनवरनं आम्ही त्यांचा नंबर घेतला होता. सो त्यांनी आम्हाला इथले लोकल जे स्कुबा स्कूल ड्राईव्ह आहेत त्यांचे डिटेल्स दिले होते. मग त्यांच्या थ्रू आम्ही बुकिंग केलं होतं. आणि हां, आम्ही त्याचा कॉन्टॅक्ट नंबर डिटेल आम्ही शेअर करू. आणि खूप छान क्रू आहे. आम्हाला खूप छान गाईड केलं, ट्रेनिंग पण खूप छान दिलं. त्याच्यानंतर अंडर वॉटर त्यांच्यासोबत एक माणूस असतो जो कायम तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो, 2-3 मिनिटांनी सारखा विचारतो वेदर यू आर ओके नॉट. आणि स्टाफ आणि सगळे ना खूप सपोर्टिव्ह आहेत. सो आम्हाला खूप मजा आली. आणि माझा तरी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता स्कुबा डायव्हिंगचा अँड इट वॉज अमेझिंग. स्कुबा डायव्हिंग म्हणजे दोन प्रकार आहेत. शॉर्ट डाईव्ह. एक शॉर्ट डाईव्ह म्हणजे ती बीचवरूनच तुम्हाला डायरेक्ट आत घेऊन जातात,
आणि सेकंड आहे ती बोट स्कुबा डायव्हिंग आहे. ते बोटवर बोटवरून तुम्हाला आतमध्ये थोडं बॅक distance- फ्लिप करून पाण्यात टाकतात आणि मग डीप डाईव्हला घेऊन जातात. So, ह्यांना जेव्हा बॅक फ्लिप करवलं तेव्हा मी खूप खुश झाले. मी खूप घाबरली होती, लिटरली फाटली होती माझी. पण जेव्हा त्याने मला बसवलं आणि ही कम्फर्ट मी आणि त्याने बॅक फ्लिप केलं, सो काय असं भीती वगैरे नाही वाटली. जस्ट बघताना वाटते बट करताना भीती नव्हती वाटली. तो एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता आमचा. आणि म्हणजे अंडर वॉटर पण खूप आम्हाला छान नेचर ब्युटी बघायला मिळाली. सो मी तुम्हाला इथल्या ड्राईव्हचे डिटेल्स दाखवते. हे खूप छोटंसं लोकल शॉप आहे, बट स्टील आय एम गोइंग टू शो यू. आणि मी ह्यांचा नंबर, इफ यू वॉन्ट तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी ह्यांचा नंबर शेअर करते. कारण ह्यांनी ना ॲज अ कपल आम्ही होतो म्हणून आम्हाला खूप डिस्काउंटेड रेटमध्ये हां, कारण की त्यांचे कसे सिंगलसाठी वेगळे प्राइजेस आहेत, काही ठिकाणी ते वेगळे प्राइजेस सांगतात, पण त्यांनी कपलसाठी आणि आम्ही थोडं बार्गेन आणि मल्टिपल ॲक्टिव्हिटीज एकत्र घेतल्यामुळे त्यांनी आम्हाला स्वस्तात दिलं होतं. तुम्हाला जर डिटेल्स पाहिजे असेल की आम्ही कितीमध्ये कपलचं लॉंग डाईव्हचं स्कुबा केलं असेल तर आम्हाला DM करा, तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला पर्सनली तुमच्या अकाउंटवर त्यावर रिप्लाय देईल की आम्हाला कितीमध्ये स्कुबा भेटलं होतं. बट इट वॉज व्हेरी अफोर्डेबल. ओके, नाव मी तुम्हाला हे जे लोकल इथलं स्कुबा डायव्हिंगचं शॉप आहे ते दाखवते. सो दिस इज द शॉप. इट इज शॅलो डाईव्ह. ह्याच्यामध्ये डिटेल आहे सर्व, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे, तुम्ही बघू शकता. सो हे इट इज बीच नंबर 2 नियर गोविंदनगर, हॅवलॉक, अंदमान. आणि जेटीपासून जवळच आहे. सो दे हॅव एक्सपर्ट स्कुबा डायव्हर जे तुम्हाला घेऊन जातात. डीप ड्राईव्हला खूप इन्स्ट्रक्शन्स दिले जातात. त्याच्या आधी प्रॉपर ट्रेनिंग घेतली जाते. आणि हे शॉप जे आहे ना ते एकदम रोडच्या समोरच आहे. ॲज यू कॅन सी दिस इज द रोड. आणि ते नमो हॉटेल आणि साईडला इथे बॅक साईडला नमो रेस्टॉरंट आहे ना, बीच रेसॉर्ट. सो इकडे नमो बीच रेसॉर्ट आहे विच इज व्हेरी फेमस अँड बिग. सो त्याच्या बाजूलाच ना हे आहे. इट इज, यू कॅन सी दिस इज शॅलो डाईव्ह. सो पीपल आर व्हेरी सपोर्टिव्ह आणि खूप छान आहे. सो तुम्ही, आय रेकमेंड की तुम्ही जर इथे आलात तर यू शूड डू स्कुबा डाईव्ह फ्रॉम युअर. सो अदर ॲक्टिव्हिटीज पण इथे असतात लाईक बोट डाईव्ह, पेडी ड्राईव्ह, क्रुझर. आणि ह्यांच्याकडून आहे ना तुम्ही बाकीच्या ड्राईव्ह पण बुक करू शकता. म्हणजे तुम्हाला जर सी वॉक पाहिजे असेल, पॅरासेलिंग वगैरे पाहिजे असेल तर ह्यांच्या थ्रू तुम्ही बुकिंग करू शकता. करून वर फ्रेश होऊन थोडाफार ब्रेकफास्ट करून आम्ही आता चाललो आहे एलिफंट बीचला. सो एलिफंट बीच इज फेमस फॉर ॲक्टिव्हिटीज ज्या पण अंदमान म्हणजे हॅवलॉकमध्ये ज्या पण ॲक्टिव्हिटीज होतात, जेटस्की, पॅरासिलिंग आणि वेगवेगळ्या बनाना राईड वगैरे एक्सेट्रा त्या सगळ्या एलिफंट बीचला होतात. सो एलिफंट बीचला जायचे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही जेटीवरून बोटने जाऊ शकता, स्पीड बोटने. सो त्याचे चार्जेस आहेत पर पर्सन 1000 रुपीज. आणि दुसरा ऑप्शन आहे की वाया ट्रेक. सो इट इज 45 मिनिट्स ची ट्रेक फ्रॉम ए डेन्स जंगल. तिथून पण तुम्ही जाऊ शकता. अप्रॉक्स 1.5 किलोमीटर डिस्टन्स विल बी देअर. तर आम्ही आता ट्रेकनेच जातो आहे कारण बोटने बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हल केला आहे. सो वी डिसायडेड टू डू अ मिनी ट्रेक. सो आम्ही आता तिथेच चाललो आहे. ऑन द वे आम्ही स्कूटी रेंट केली आहे. सो त्याच स्कूटीने आम्ही ट्रेकच्या स्टार्टिंग पॉईंटला जातो आहे. बट वन मोर थिंग, जरी तुम्ही बोटने जाल किंवा ट्रेकिंगने जाल पण तुम्ही तिथे जे पण ॲक्टिव्हिटी करणार आहे त्याचं तिकीट जे आहे ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बुक करायला लागणार आणि ते तुम्हाला जेट्टीवरच कलेक्ट करायला लागतं. सो हॅवलॉकची जी जेट्टी आहे जिथे नॉटिका किंवा मॅक्रो ज्या पण तुम्हाला बोट सोडतात किंवा पिकअप करतात तिथेच तिकीट डिस्ट्रीब्युशन होतं. सो आम्ही रूममधनं निघालो, तिथून तिकीट कलेक्ट करून नाव वी आर गोईंग फॉर अ ट्रेकिंग पॉईंट. ओके. आणि सकाळी जो आम्ही ब्रेकफास्ट केला होता तो आम्ही आमच्या हॉटेलवरच ऑर्डर केला होता. त्यामध्ये ब्रेड टोस्ट होते, बटर टोस्ट होते, त्याच्यानंतर दुसरं होतं सँडविच आणि चहा. सो असं आम्ही थोडा लाईट ब्रेकफास्ट करून निघालो आहे एलिफंट बीचला.
काय करणार आहे आपण एलिफंट बीचला? कोणती ॲक्टिव्हिटी? पॅरासिलिंग. So just like scuba, this is also our first time parasailing. I am a little bit nervous because ह्याच्या आधी मी ही ॲक्टिव्हिटी केली नाही आहे. सो लेट्स सी कसा आहे हॅवलॉक आयलंडचा एलिफंट बीच ॲक्टिव्हिटी बीच वी कॅन से. अँड दिस इज डे 5 ऑफ आर अंदमान सिरीज. सो स्टे ट्यून्ड विथ अस टिल द एंड. गाईज आता आम्ही ट्रेकिंग पॉईंटला आलो आहे आणि ट्रेकिंग चालू पण केले. जसं तुम्ही राधानगर बीचला जाता त्याच्या हार्डली 3 किलोमीटर आधीच ट्रेकिंग पॉईंट आहे. तर त्या पॉईंटला बाईक पार्किंगची जागा आहे. तिथे लोक वगैरे बाईक पार्किंगचे वगैरे चार्जेस नाही आहेत. तर तिथे तुम्ही बाईक पार्क करून फक्त तुम्हाला एंट्री करावी लागेल. ती एंट्री करून तुम्ही ट्रेकिंग चालू करू शकता. आणि ट्रेकिंग पॉईंटच्या इथेच तुम्हाला गाईड पण आहे तिथे, म्हणजे गाईडसाठी वगैरे विचारतात. तर गाईडचे किती 500 चार्जेस आहेत. 500 चार्जेस आहेत. गाईड घेऊन जातो तिथे. हां, ते तुमच्यासोबतच राहणार. इथून तुम्हाला रोड म्हणजे प्रॉपर ट्रॅकिंग तुमच्यासोबत करणार. तो तिकडे सगळे पॉईंट काय असतील ते सांगणार वगैरे, दाखवणार. आणि येताना पण तुमच्यासोबतच येणार. आणि तिथे काय ॲक्टिव्हिटी वगैरे असतील ते पण तुम्हाला इथे म्हणजे पाहिजे असतील तर इथे विचारतात. तर इथून पण तुम्ही ॲक्टिव्हिटीसाठी बघू शकता. पण जसं म्हणजे आपल्याला इथे नेटवर्क आहे, म्हणजे एअरटेल आणि जिओला बऱ्यापैकी नेटवर्क आहे. आणि गुगल मॅपवर पण तो म्हणजे ट्रेकिंगची जी हे रोड आहे तो क्लिअरली हां, दाखवतोय. तो दाखवतो. त्यामुळे रस्ता सुद्धा पायवाट सुद्धा तुम्हाला दिसत असेल त्या पाठीमागे एकदम प्रॉपर आहे. सो इट इज नॉट लाईक की कन्फ्युजिंग रस्ता वगैरे. तुम्ही इझिली ट्रेक करू शकता विदाऊट गाईड ॲज वेल. येस. तर बघूया. काय जास्त ट्रॅक नाही आहे. 25 minutes. 1.2 1.4 किलोमीटरचा ट्रेक आहे. फक्त पाणी बॉटल वगैरे सोबत ठेवा. वी हॅव ब्रिंग दिस येस. टू स्टे हायड्रेटेड. कैसा लगा सर अंडमान? अच्छा है, अच्छा है. आराम से जाना है। हाँ हाँ. रस्ता सेफ है ना अंकल? ओके ओके थँक्यू. इथले लोक आहेत ना, लोक खूप प्रेमळ आहेत. म्हणजे समोरून विचारतात की तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही अजून दुसऱ्या लोकांना सांगा, यायला सांगा. म्हणजे असं हेल्पफुल आहेत आणि डिटेल्स वगैरे पण देतात. असं नाही की आणि इवन म्हणजे हे ना खूप क्राऊडेड नाही आहे टुरिझम. हां, म्हणजे एवढं आता थोडं म्हणजे टुरिझम वाढायला लागलंय आणि इथे खूप कमी क्राऊड आहे. तर तुम्हाला जर पीस एन्जॉयमेंटसाठी तुम्ही जर एखादं छान प्लेस बघत असाल तिथे कमी क्राऊड असेल, सो दिस इज परफेक्ट. एकदम सिंपल ट्रेक आहे. एवढी पण काय अवघड अशी नाही. तुम्हाला तिथे जेटीच्या इथे वगैरे बोलतील की गाईड घ्या, कारण गाईड पाहिजे, गरज आहे, खूप अडचण आहे, चिखल आहे असं बोलतात. पण तुम्ही स्वतःही येऊ शकतात. असं काय एवढं अवघड अशी ट्रेक नाही किंवा हॉरर असं काय नाही आहे. सिंपल अशी पाऊलवाट आहे, मस्त आहे, कळेल अशा रस्ता आहे, सरळ रस्ता आहे, जास्त काय हे नाही. आणि इथे असं बसायला वगैरे पण आहे मस्त असं. इथे रिलॅक्स वगैरे करू शकता. मस्त. बंद कर. साफसुरू. इथे असं मध्ये आधी थोडा चिखल आहे, पण आता कसं खूप दिवस पाऊस झाला नाही त्यामुळे एवढा चिखल नाही. पण ज्या टाईमला पाऊस वगैरे असेल तेव्हा तुम्हाला आय थिंक बोटनेच जावं लागेल किंवा मग सोबत गाईड तरी घेऊन यावं लागेल, कारण हा मला जास्त चिखल वाटतो आहे. त्याच्या आता सुकलं आहे त्यामुळे साईडने चालायला वगैरे जागा आहे तशी, बघू शकता तुम्ही.
हा थोडा मधला पॅच आहे तोच फक्त चिखलचा आहे आणि ते आता ऊन आहे वगैरे पाऊस पडला नाही त्यामुळे पाऊलवाट आहे सुकी चालायला. गाईज आता आमचा ट्रॅकिंग एरिया संपलेला आहे आणि बीचच्या जवळ पोचलो आहे. जंगल ट्रेक इथे संपली आहे आणि इथून सुरू होणार आहे बीचचं थोडंसं वॉकेबल डिस्टन्स आणि पुढे एलिफंट बीच विल स्टार्ट. आप लोग कायाकिंग किया सर? कायाकिंग ना हमने ठीक है. ते दिसणार नाही. गेला तो. त्याला अशा व्हाईट कलरचे त्या जारावासारखे असे स्ट्राईप आहेत त्याला. हां वेगळे कलर आहेत, कलरफुल आहेत. में कमर तक पूरा पानी आ जाएगा इधर. एकच आहे त्याला. तो पूरा ये फिडलर क्रैब, इसका एक ही पैर है बड़ा वाला, ऑरेंज कलर का, और एक छोटा सा पैर होता है. ये इतना ही बड़ा होगा, इससे ज़्यादा बड़ा नहीं होता है. कितना ही बड़ा होता है? इतना ही बड़ा होता है. इसका हम लोगों को जितना फैसिलिटी नहीं मिलता ना सर, उनको मिला. अरे वाह, तो एक रूल रहेगा तो उनको जवाब देना पड़ेगा. अरे वाह. हम लोग पूरी गली, हम लोग मर भी गए तो बस अलग ट्राइब है ना, तो गवर्नमेंट जैसे उनको ये प्रिजर्व करने के लिए अलग अलग पोस्टेड में हम लोग जॉब वर्क करते हैं. अच्छा हे व्हिडिओकडे माहिती आहे. चालू आहे. पैर क्रॉस करते हैं. यहाँ से पूरा पानी अंदर आता है इधर से राइट साइड में. भाई गंगुली भाई थोड़ा पियो अच्छे से. मुझे रुक गया कि एंट्री करताना हाच होता काय? एंट्री करताना गाईज तुम्ही बघू शकता. पळाला तू, इकडे. गेला बिळा. पळाला. शेट यार, वरती कुठे आहे का? पण ते शिंपले बघ किती आहेत. जाऊ दे. गाईज आता आम्ही इथे एंट्री केली आहे आणि आता आमची बोट आली आहे पॅरासेलिंगसाठी आणि आम्ही आता जातो आहे. मस्त व्ह्यू आहे, बघू शकता. आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहे. चल रीना. दूसरा बोर्ड में जाएगा सब लोग चप्पल निकालो. रीना 11 हो गए सर. ये 10 से 10 से कितना सेटिंग है? हो गया.
गाईज आम्ही आता पॅरासिलिंग करून आलो आणि आता भूक लागली म्हणून आम्ही इथे खायला खाती की मिक्स चाट ही अशी घेतलेली आहे. त्याची प्राईस आहे 200 रुपये. आणि इथे असं जेवण म्हणजे लंच वगैरे असं काय नाही तर याच्यात इथे छोटं मोठं असं खाण्यासाठी वेळ नारळ पाणी हे असे फ्रूट्स वगैरे असंच तुम्हाला खायला भेटेल. आणि बाकी काही जेवण वगैरे असेल ते तुम्हाला बाहेर जाऊनच करावं लागेल. हां आणि इट इज लिटल बिट एक्सपेन्सिव्ह म्हणजे आहे प्लेट आम्हाला खूप छान आहे 200 पण ला ही भेटली. प्लेट आम्हाला 200 हां काय जात मी आता रिटर्न जातो. आमचं इथे झालं पॅरासेलिंगला आलो होतो तो आमचा टास्क म्हणजे झाला कंप्लीट. तो आम्ही सिग्नलच घेतला होता बाकी काय ॲक्टिव्हिटी केल्या नाहीत. खूप मजा आली. आणि पॅरासेलिंगला मजा आली खूप. साधारण अर्धा पाऊण तासाचा राईड होती ती. बीचवरून आम्हाला घेऊन अर्धा गेले. तास आय डोंट थिंक सो पाऊण तास अर्धा अर्धा तास तास हां हां. हां अर्धा तास पाऊण तास लागलाच कारण एका बोटमध्ये 10 जण होते आणि 10 जणांना म्हणजे सिंगल राईड होती. कपलला पण डबल राईड नव्हती. हां अर्धा तास गेला आणि त्याच्यानंतर आम्ही इथे बीचवर येऊन मग थोडा स्नॅक्स खाल्ला. फ्रूट प्लेट आणि थोडा चाट समोसा चाट समोसा. हां इट वॉज गुड. हां ते पण छान होतं. 100 रुपीज होतं. ठीक आहे पण आता इथे आल्यावर एवढं महाग भेटतंच. ॲक्च्युली इथे जेवणाचे जास्त ऑप्शन्स नाही आहेत. जे काही आहे ते स्नॅक्सच आहे त्याच्यामुळे मे बी आणि हा ॲक्टिव्हिटी बीच आहे त्याच्यामुळे इथे थोडं कॉस्टली आहे पण वर्थ इट होतं. आम्हाला आवडल्या दोन्ही गोष्टी. समोसा चाट वॉज ग्रेट. आणि आता आम्ही रिटर्न जातो. आम्ही ट्रेक करूनच जाणार आहे आणि तिकडे आमची बाईक आहे ट्रेक पॉईंटला. तिथून बाईक कलेक्ट करून हॉटेलवर जाऊन थोडा रेस्ट करू आणि मग बघूया पुढे कुठे जायचं ते.